नमस्कार, मी दानेश्वरी. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला संत विसोबा खेचरे यांची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. ज्ञानदेवांच्या अगदी शेजारी विसोबा चाटे नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो या भावंडांना संन्याशाची मुले म्हणून नेहमी चिडवत असे. तसेच त्यांच्याशी तो तिरस्कारयुक्त भाषण करी. एके दिवशी निवृत्ती म्हणाले, मुक्ताबाई, उद्या आम्हाला मांडे करून वाढ. हे वाक्य विसोबाच्या कानावर जाता क्षणी तो कुंभारवाड्यात गेला आणि मुक्ताईला मांडे भाजायला कुणी डेरा देऊ नये असे कुंभारांना सांगून आला. दुसऱ्या दिवशी मांड्याला लागणारे सर्व काही सामान आणून ठेवून डेरा आणण्याकरिता मुक्ताई जेव्हा कुंभारवाड्याकडे निघाली तेव्हा वाटेत विसोबाने तिला डोळे वटारून कुठे चाललीस असे विचारले. तेव्हा तिने खरे कारण सांगितले. तो म्हणाला, अगं तू जातेस खरी, पण डेरा न मिळता तुला हात हलवीत रिकामेच यावे लागणार. त्यापेक्षा घरी जा आणि मनातले मांडे खात बैस. तरी ती कुंभारवाड्यात गेली. परंतु विसोबा कुंभारांचा सावकार असल्याने त्याची आज्ञा त्यांना अंमलात आणावी लागली. त्यामुळे मुक्ताईला डेरा कोणीच देऊ शकले नाहीत. डेरा न मिळाल्यामुळे मुक्ताई रडरडत घरी आली आणि तिने घडलेली हकीकत ज्ञानदेवांपुढे सांगितली. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, मुक्ताई, रडतेस कशाला? माझ्या पाठीवर मांडे भाज म्हणजे झाले. त्यावर ते खाली बसून वाकले आणि त्यांनी योगधारणा करून पंचाग्नी पेटवला. तोच त्यांच्या मुखातून एकसारख्या ज्वाला चालल्या. नेत्र आरक्त झाले व पाठ तापून लाल झाली. त्यावर मुक्ताबाईने ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजले. स्वयंपाक तयार होताच निवृत्ती, ज्ञानदेव व सोपान हे तिघे जेवणास बसले आणि मुक्ताबाई त्यांना वाढू लागली. शेजारी काय चाललेले आहे म्हणून नेहमीप्रमाणे विसोबा गवाक्षातून पाहू लागला. त्यावेळी त्याचे पूर्व सुकृत उदयाला आल्यामुळे त्याच्या ठिकाणी त्या भावंडांविषयी आदर व प्रेम वाटू लागले. आपण आजवर त्यांची योग्यता न जाणता व्यर्थ त्यांना छळले याबद्दल वाईट वाटून त्याच्या डोळ्यांवाटे अश्रू वाहू लागले. प्रत्यक्ष ईश्वराचा अंश शेजारी राहत असून आपण पुण्य साठविण्यापेक्षा पापच जमविले. गारगोटी म्हणून हिरा फेकून द्यावा, चिंतामणी हातात येऊन पडला असता खडा म्हणून भिरकावून द्यावा, कल्पतरूला न ओळखता हिंवराचे झाड म्हणून त्यावर कुऱ्हाडीने घाव घालावा किंवा विष म्हणून अमृत ओतून टाकावे अशी मी कृती केली. अनेक प्रकारे त्यांची निंदा करून माझे मुख मी अपवित्र करून घेतले. धिक्कार असो माझ्या जीवनाला. याप्रमाणे पश्चातापाने युक्त होऊन विसोबा माडीवरून झटदिशी खाली उतरला आणि जेथे ही भावंडे जेवत होती तेथे जाऊन ज्ञानदेवांच्या ताटातून एक मांड्याचा तुकडा उचलून त्याने चटकन तोंडात टाकला. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, काय हो हे, खेचराप्रमाणे झडप घातलीत की? तोच त्याने ज्ञानदेवांचे पाय धरले. प्रसादाचा एकच घास, पण तो पोटात जाताच विसोबाची पूर्ववृत्ती साफ बदलून गेली. पुढे ज्ञानदेवांनी त्याच्यावर कृपा केली आणि नंतर तो विसोबा खेचर म्हणून प्रसिद्धीस आला. अशाच काही अनेक संतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.